नमस्कार मंडळी, आज आपण शाबूचे थालीपीठ करतोय। तर त्यासाठी 1 वाटी शाबू भिजवलेले, ती भिजून 2 वाटी झालेले आहे। 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत बारीक करून। शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी घेतलेला आहे। मिरच्या 6 घेतल्यात, तिखट जास्त आहेत म्हणून कमीच घेतल्यात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। कोथिंबीर अर्धी वाटी घेतले। हे सेंधव मीठ आहे, ते ह्या चमच्याने 2 चमचे घेतले, कारण हे जास्त खारट नसते। तेल घेतले, आपण गरजेनुसार घालायचे। जिरे घेतलेत 1 चमचा। जिरे, मिरच्या, कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायचे। कसे करायचे थालीपीठ ते पाहू। एका बाउलमध्ये शाबू घालते, भिजलेले साबुदाणे, शेंगदाणा कूट घालते, बटाटे घालायचे, उकडलेला बटाटा, सेंधव मीठ घालते, मिरचीचे वाटण घालते। ते सर्व मिक्स करून घ्यायचे। हे हातानेच मिक्स केलं तर चांगलं होतं, आणि हातानेच मिक्स करते। शाबूचं सर्व एकत्र केलेलं आहे, ह्याच्यावर जरा कोथिंबीर घालते। ते 5 मिनिटं स्टर करत ठेवायचं आहे। एका वाटीत पाणी घेतलंय मी, पोळपाटावर कागद अंतरला। त्याच्यानंतर हे पीठ शाबूचं सगळं तयार आहे। तवा गरम करत ठेवलेला आहे, तेल घेतलेलं आहे। पाहू कशा पद्धतीने करायचे। पाण्याचा हात लावून घ्यायचा, असा गोळा तयार करायचा। असा गोल गोळा तयार केला, जरा पाणी लावायचं। असं गोळा ह्याच्यात घालायचा। अशा पद्धतीने करायचं। पॅन मध्ये तेल घालायचं, टाकायला घालायचं। 5 मिनिटासाठी ठेवायचं। गॅस बारीक ठेवायचा। थोडं दुसरं करायला गोळा घेते, गोल गोल गोळा करायचा। परत जरासं पाणी लावून दाबायचं, मध्यभागी दाबायचं, त्यामुळे हे लगेच पातळ होते। मस्त थालीपीठ भाजलेलं आहे। आता मी सर्व करण्यासाठी काढत आहे। दोन्ही बाजूने चांगलं भाजलंय। उपवासाच्या थालीपीठ आपले मस्त तयार झालेले आहे। ते खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर खाऊ शकतो आपण। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।